शीर्षक वाट हळवी वेचताना भाग 19. लेखन व अभिवाचन सेजल पुंजे. शिवाच्या उत्तराने शिवाची आई अगदी अचंबित होऊन तिच्याकडे पाहत तिला म्हणाली, शिवा, तुझी अट फार महागडी आहे असं नाही का वाटत तुला? असेलही कदाचित, पण तू जी चूक केली त्यानुसार मला वाटतं इट्स टोटली फेअर. शिवा खांदे उडवत म्हणाली. नकारार्थी मान हलवत शिवाची आई म्हणाली, शिवा, तू पण ना. खरं बोलायचं तर तुझ्याशी वाद घालण्यात तथ्यच नाही, कारण तुझ्या पुढे कायम माघार मलाच घ्यावी लागते. आफ्टर ऑल तू सुपर कूल मम्मा आहेस. शिवाने तिच्या आईचे वाक्य हसतच पूर्ण केले. राईट. सो डन. आजच जाऊया आपण. आजची ट्रीट तुझ्या सुपर कूल मम्मातर्फे. शिवाची आई शिवाचा हात हातात घेत म्हणाली. अरे वा मम्मा, ये हुई ना बात. यू नो व्हॉट, दॅट्स द मोस्ट सुपर कूल थिंग यू डिड टुडे. शिवा उत्साहात बोलली. हो का? शिवाचे गाल प्रेमाने ओढत शिवाची आई बोलली. मम्मा, आय लव्ह यू अ लॉट, यू नो राईट. शिवाने आईच्या डोळ्यात पाहिले. पुरे मस्का खूप लावलास, चल आता गुपचूप. शिवाची आई शिवाचे केस कुरवाळत म्हणाली. तसं पण जास्त क्रिंजी मलाही बोलता येत नाही. शिवा अलगद हसली. लब्बाड, आलंच ना खरं जिभेवर. शिवाच्या आईने बारीक डोळे केले. शिवाने केविलवाना चेहरा करून कान पकडले. त्या दोघींना एकमेकींशी हसून बोलताना, एकमेकींची छेड काढताना पाहून दर्शनच्या ओठांवर हसू उमलले आणि नकळत त्याला त्याच्या आईची आठवण आली. कदाचित त्याची आई हयात असती तर त्याचेही शिवासारखे लाड झाले असते, असा एक विचार त्याच्या निरागस बालमनाला शिवूनही गेला. दुसरीकडे त्या दोघी मायलेकी एकमेकींशी बोलतच डान्स क्लासच्या बाहेर जाऊ लागल्या. तेवढ्यात शिवाला दर्शन खुर्चीवर बसलेला दिसला. त्याच क्षणी दर्शनने सुद्धा तिच्याकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली आणि त्याला कळले की शिवा आणि तिच्या आईचा वाद एव्हाना मिटलाय व दोघी बाहेर जात आहेत. म्हणून तो लगेच शिवाजवळ गेला. दर्शन कान पकडून अगदी दिलगिरी व्यक्त करत तिला म्हणाला, आय एम सॉरी. हां, काय? शिवा गोंधळून बोलली आणि मागे पुढे पाहू लागली, कारण ती दर्शनच्या एकाएकी माफी मागण्यामुळे थोडीशी गोंधळलीच होती. आय सेड आय एम सॉरी. मघाशी मी विनाकारण तुला त्रास दिला. तुझी खोटी तक्रार या मॅमकडे केली, त्यामुळे सर्वांसमोर त्या तुझ्यावर ओरडल्या. मी तुझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागलो, म्हणून मघाशी मी जे काही केलं त्यासाठी खूप खूप सॉरी. मी परत असं कधीच नाही वागणार, प्रॉमिस. दर्शनने अगदी नम्रपणे स्वतःची चूक कबूल करून परत एकदा माफी मागितली. एक मिनिट, काय? तू माझी माफी मागतोय खरंच? शिवा आश्चर्य दर्शवत बोलली. हो, मी तुझी माफी मागतोय, कारण माझ्या बाबाने माफ करायला आणि माफी मागायला आज आणि आत्ताच नव्याने शिकवले. दर्शन उत्तरला. ओ हॅलो, तू मला टॉन्ट मारतोय का? शिवाने रागीट कटाक्षाने पाहत विचारले. शिवा, तिच्या आईने तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिले. नाही, मी टॉन्ट मारत नाहीये. जे खरं आहे ते बोलतोय. मला बाबांचं म्हणणं पटलं म्हणून आलोय. दर्शनच्या शब्दात प्रामाणिकपणा झळकत होता, म्हणून शिवा पुढे ऐकू लागली. मला माझ्या बाबाने जेव्हा माझी बाजू कशा रीतीने चुकीची आहे हे पटवून दिले, तेव्हा कळलं की माझं ओव्हरऑल तुझ्याप्रती बिहेवियर कित्येक पटीने चुकीचं होतं. मी स्वतःमध्येच निगेटिव्ह ब्रेन घेऊन वागत होतो, पण बाबाने मला वेळीच माझी चूक लक्षात आणून दिली आणि म्हणून मी वेळ न दवडता तुझी माफी मागायला आलोय. आय रिअली मीन इट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. दर्शन अगदी निरागस स्मित करत म्हणाला. ब्रो, एवढूसं वय आहे तुझं आणि एवढं ज्ञान पाजाळतोयस तू. काहीतरी नवीनच रसायन वाटतोय तुम्हाला. शेवटचं विचारते, खरं सांग, कुठला प्रँक तर करत नाहीयेस ना? शिवा बारीक डोळे करून दर्शनकडे साशंक नजरेने पाहत बोलली.
नाही, मी असं काहीच करत नाही आहे. ट्रस्ट मी. जेन्युअनली माफी मागतोय तुझी. जर तरीही शंका असेल तर तू मला पनिश करू शकतेस, दर्शन शांतपणे म्हणाला. बाप रे, अगदीच साधू संतासारखं वाटतंय मला तुझं कॅरेक्टर. सांग ना, नक्की कोण आहेस तू? इन्सानियत का मसिहा वगैरे तर नाही ना? शिवा मस्करी करत म्हणाली. अय्यो, असं काही नाही आहे. मी फक्त माझ्या बाबाने जे सांगितलं ते फॉलो करतोय. बट सॉरी, मी मनापासूनच म्हणतोय. मला खरंच वाईट वाटतंय की माझ्यामुळे. दर्शन चाचरतच बोलला. बरं, इट्स ओके. नको वाईट वाटून घेऊस. हे डेली रुटीन आहे माझं. तुझ्यामुळे काही झालं नाही. माझ्या मम्माला संधीच हवी असते मला ओरडण्याची. शिवा तिच्या आईकडे नाक मुरडून पाहत म्हणाली. दर्शन मंद हसला, कारण त्याने बऱ्यापैकी त्यांची नोकझोक ऐकली होती. म्हणून एव्हाना त्या दोघींच्या आंबट गोड नात्याची चव त्याने चाखली होती. शिवा दर्शनला निरखून पाहत म्हणाली, पण काय रे, तुला माझा जराही राग नाही आला? कारण मी शाळेत तुला बराच त्रास दिला होता ना आज. तरीही स्वतःच तू माझी माफी मागायला आलास. यात तुला हेजिटेशन म्हणा किंवा ऑकवर्ड फील नाही का झालं? टू बी ऑनेस्ट, माझ्यासारखी मुलगी कधीच पुढाकार घेणार नाही सॉरी म्हणायला. किती निर्लज्जपणे सांगते स्वतःचे अवगुण. शिवाची आई हळूच म्हणाली, पण शिवाने ते ऐकले आणि बारीक डोळे करून तिच्याकडे पाहिले. मध्यस्थी करत दर्शन उत्तरला, आधी मीही माफी मागायला तयार नव्हतोच, पण बाबांनी समजूत घातली आणि मग माझ्याही मनातले सारे किंतु परंतु पसार झाले. अच्छा, पण काय रे, तुला सगळं बाबाच का सांगतात? बाबांचाच चॅम्प आहेस का तू? आईचा लाडोबा नाही आहे का? मघापासून फक्त बाबांचंच कोड कौतुक करतोयस. बायस्ड कुठला? शिवा बारीक डोळे करून म्हणाली. हो, बाबाचा चॅम्प तर आहेच मी, पण आईचा लाडोबा सुद्धा आहे. पण बाबाबद्दलच सगळं सांगतोय, कारण आई मला काही शिकवतच नाही ना. दर्शन कॅज्युअली खांदे उडवत बोलला. का रे, असा का बोलतोयस? शिवाने गोंधळून विचारले. माझी आई देवाघरी आहे ना. तिथे ती देवबाप्पाने दिलेला चॅलेंज कंप्लीट करते. ती दूर राहून माझ्यासाठी आणि बाबासाठी प्रार्थना करत असते. तर बाबा बोलतात की ती खूप थकून जात असते, म्हणून सर्व गोष्टी ती बाबाला सांगते आणि मग बाबा मला सांगतात. कशाचीही जाण नसलेला दर्शन अगदी साधेपणाने बोलत होता. पण त्याचं उत्तर ऐकून शिवा आणि तिची आई मात्र अगदी निशब्द झाले होते. त्या दोघीही मायलेकी अगदी भावूक झाल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या दोघी नजर चोरून एकमेकींकडे पाहू लागल्या. शिवाला मनोमन वाटत होते की तिने उगाच दर्शनच्या आईचा विषय काढला, कारण त्यामुळे कळत नकळत दर्शनच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या होत्या. अजाणतेपणी का होईना, पण शिवाने चूक केली होती. त्यामुळे तिला वाईट वाटत होतं. म्हणून ती परिस्थिती कशी हाताळावी हे तिला उमजत नव्हते. म्हणून तिने तिच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिच्या आईने तिला आश्वस्त केले आणि इशाऱ्यानेच विषय बदलायला सांगितला. त्यानंतर शिवाने थोडा खोल श्वास घेतला आणि ती शब्दांची जुळवाजुळव करत बोलण्याचा प्रयत्न करू लागली. क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.